BC4 सीजन का क्या 7वां अर्धशतक हम देखने जा रहे हैं। खींच के मारा, कंट्रोल शॉट है, शॉट हम पुल, बढ़िया फील्डिंग, 1 रन। 48 पे आमिर। कल जयेश पाटिल नर्वस 49 पे वापस आए थे, नॉट आउट। 4-4। अच्छी बॉलिंग कर रहे हैं अभी तुषार। 3 खिलाड़ी सर्कल में आ चुके हैं। मुनाफ शेख, बूम बूम मुनाफ। ओ डेलिकेट कट शॉट मुनाफ का, गेंद निकल गई, थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन, मैच को जीत लिया है हमजा स्पोर्ट ने। कांग्रेचुलेशन हमजा स्पोर्ट एंड स्पेशली असरार अंसारी, हार्ड लक आर्यन स्पोर्ट। टॉस के लिए टीम के कैप्टन को आना है। मैन ऑफ द मैच के लिए भी आमिर अंसारी। आमिर अंसारी 48 नॉट आउट। आपको टॉस के लिए भी आना है मैन ऑफ द मैच। सिर्फ टॉस होगा। तर टॉस साठी लगेच आपण यायचं कॅप्टन। आमिर आपको वीआईपी डाइस के ऊपर आना है। मैन ऑफ द मैच बढ़िया बल्लेबाजी की टीम के कैप्टन ने। सबसे पहले मैन ऑफ द मैच दिया जाएगा आमिर अंसारी को। पंडित भोईर साहेब उपस्थित आहेत। 5 ओव्हर का ये मुकाबला रहेगा। पंडितजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आमिरला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जात आहे। ती स्पॉन्सर करण्यात आली आहे संतोष तरे यांच्या माध्यमातून। खूब खूब अभिनंदन, कांग्रेचुलेशन आमिर। आइए अगले मैच के लिए टॉस होने जा रहा है यहाँ पर पंडित जी भोईर के शुभ हाथों से। आखिरी मैच का टॉस, 5 ओवर का ये मुकाबला। फिर से एक बार बताते चलो, आखिरी मैच के लिए एक बाजू में अभिमन्यु तरे की प्रतिमा है और दूसरी तरफ जय बजरंग चषक 2021। आतिश पाटील यांनी जय बजरंग सांगितलं आहे आणि अभिमन्यु तरे आलेला आहे। तर आपण बसून घ्यायचं। आमिर बढ़िया परफॉर्मेंस किया आपने, आपकी टीम के लिए काफी शुभकामनाएं। खाली ये बताइए टॉस जीता क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे। फील्डिंग। 5 ओवर का मुकाबला कहाँ तक रोकने की कोशिश होंगी? 50 के अंदर कोशिश करेंगे। यस, आपको फील्ड लगाना है आपको जल्द से जल्द, क्योंकि बल्लेबाजी भी करनी है आपको। तो टॉस यहाँ पर हमजा स्पोर्ट ने जीता और फील्डिंग करने का फैसला किया है। बैक टू कमेंट्री बॉक्स से दीप बाबे सर। धन्यवाद संदेश। आमिर अंसारी की इस बल्लेबाजी की सराहना इस वक्त साजिद कुरैशी ने की है और उन्हें मुबारकबाद दी है। बहुत शुक्रिया साजिद कुरैशी, आपका स्वागत है। हमजा वन द टॉस, इलेक्टेड फील्ड फर्स्ट। देखिए हमजा स्पोर्ट, आप जितना समय खराब करेंगे अंधेरे में आपको ही बल्लेबाजी करना होगी, इस बात का ध्यान रहे। भरत स्पोर्ट एक बड़ा नाम है। आतिश पाटिल वन ऑफ द ग्रेट प्लेयर। खेल की शुरुआत होंगी तो इनिशियल ओवर में रहेंगे आदेश तरे, कमेंटेटर। धन्यवाद सिद्दीक भाबे सर। तर नाणेफेक झालेले आहे, नाणेफेक जिंकलेले आहे ती हमजा स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि सलामीची जोडी पाठवायची आहे भरत स्पोर्ट्स वल। तर क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं हमजा स्पोर्ट्स संघ। असरार, आप गार्डन में नहीं हो, आरिफ गार्डन में नहीं हो। आपको फील्डिंग तुरंत सजाना। ऑन फील्ड अंपायर, समय सिर्फ 25 मिनट का है। बल्लेबाजी आप ही को करना है। ये आप देख सकते हैं पूरी टीम मैदान में सो चुकी है।
लेकिन एक बात है, हमजा स्पोर्ट्स का इस साल का जो क्रिकेट है वो बहुत लाजवाब है। एक सेमीफाइनल वो खेल चुके हैं, छुपा रुस्तम टीम की तरह आगे बढ़ रही है टूर्नामेंट में। इसका सारा क्रेडिट जाता है टीम के असरार अंसारी को, क्योंकि जमा, हासिब, मुनाफ, आमिर ये वो खिलाड़ी हैं जो हमेशा एवर हिट रहे हैं। कासिम बाबू थोड़ा रंग में आना बाकी है, हालांकि कमाल के तेज गेंदबाज है। इन ये सनसेट को दिखाया जा रहा है, सूरज इस वक्त डूबने की तैयारी कर रहा है। ऑनफील्ड अंपायर शकील कुट्टी और अंपायर दिनेश नाइक। अंपायर दिनेश नाइक भी बहुत मजबूत काटी के हैं, दूसरे लफ्जों में खाते पीते घराने के लग रहे हैं। बहुत ही सुहानी शाम आप सभी के नाम अभी तरे की। खेल की शुरुआत आदेश तरे माइक्रोफोन पर। थँक्यू सिद्धू भावे सर. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तर 5 षटकांचा हा सामना, लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. तर उशीर केल्यास षटके कमी करण्यात येतील. तर लगेच 5 षटकांचा हा सामना, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भरत स्पोर्ट्स वल हा संघ, सलामीची जोडी आतिश भामरे आणि आवी पाटील. तर आतिश भामरे आणि आवी पाटील ही सलामीची जोडी. तर गोलंदाज मला तर वाटतं सामने गॅलरीच्या टोकाकडून सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज मुनाफ. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली आहे संघाचा कर्णधार आमिर याने. एक मोठं आव्हान चांगल्या रीतीने त्यांनी चेस केलेलं आहे. तर भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघाचा विचार केला तर त्यांनी देखील मागच्या सामन्यात 9 धावा कुठून काढल्या होत्या आणि 97 धावांचं भलं मोठं आव्हान त्यांनी देखील ठेवलं होतं. म्हणजे दोन्ही संघ एक बलाढ्य संघ, नक्कीच चांगली मॅच प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे. कोणी कुठे जाऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात होत आहे. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामने गॅलरीच्या टोकांकडून गोलंदाज मुनाफ खेळण्यासाठी सज्ज. आतिश भामरे नॉन स्ट्राईकला आहे, तो आवी पाटील. तर 5 षटकांचा सामना, नाणेफेक हरल्यानंतर सलामीची जोडी मैदानात पहिले षटक घेऊन आले गोलंदाज मुनाफ. खेळण्यासाठी सज्ज आतिश भामरे. पहिला चेंडू, एक फुलटॉस चेंडू, चेंडूला गॅप मधून खेळून काढले. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, मिळतील या 4 धावा चौकार. से वो बहुत ही जबरदस्त है, चौके से खाता खोलते हुए. तर फुलर लेनचा चेंडू त्याला गॅपमधून खेळून काढलं. यावेळी अजून एक चांगला फटका, नक्कीच क्षेत्ररक्षक यावेळी त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावर. आता मात्र नवीन फलंदाज आवी पाटील स्ट्राईकला असणार आहे. पहिल्या चेंडूवर काय सुरेख फटका, अतिशयच्या बॅटमधून फुलर लेनचा चेंडू त्याला गॅपमधून वळवून काढला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. त्यानंतर 1 धावाने आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय तो फलंदाज आतिश. आवी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मुनाफ. यावेळी फुलटॉस चेंडू सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तोपर्यंत त्या ठिकाणी घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 6. 5 षटकांचा हा सामना, धावसंख्या झालेली आहे 6. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज मुनाफ. तर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आतिश भामरे. पहिल्या चेंडूवर एक चांगलासा चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. गोलंदाज मुनाफ. यावेळी स्विचिंगचा प्रयत्न, चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. पहिला गडी बाद होतोय तो भरत स्पोर्ट वर्ल्ड संघाचा.
unnecessary stroke. तर नक्कीच एक रिव्हर्सचा फटका स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि पहिला गडी मात्र बाद झालेला आहे आतिश भांबरे. तर आउट होण्यापूर्वी त्याने एक बाउंड्री म्हणजे एकूण 5 धावा करून तो बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो आतिश पाटील. आता मात्र एक डावखुरा शैलीदार फलंदाज आतिश पाटील स्ट्राईकवर येतोय. 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे आतिश पाटील खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाज मुनाफ मागच्या चेंडूवर एक विकेटची खुराक. तर नक्कीच मुनाफ हा सज्ज चेंडू घेऊन येतोय. मुनाफ खेळण्यासाठी सज्ज आतिश पाटील. यावेळी स्विंग केलं चेंडूला. चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चूक करणे. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद. मुनाफ शेख हैट्रिक पे आ चुके. क्या खराब शॉट खेल के आउट हुए आतिश पाटिल भी. अब तक 9 हैट्रिक हो चुके हैं. देखना है 10वीं होती है या नहीं. 10 का दम. तर पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर त्यानंतर कुठेतरी एक संघाला सावरण्याची आवश्यकता होती, परंतु आतिश पाटील एक मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये आपला विकेट दान केलेला आहे. नक्कीच बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र हॅट्रिकवर असणार आहे तो मुनाफ. स्ट्राईकला असणार आहे तो सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर अवी. नवीन फलंदाज आला आहे तो प्रतीक भोईर. तो मात्र नॉन स्ट्राईकला असणार आहे. हॅट्रिक चेंडू घेऊन गोलंदाज मुनाफ. यावेळी मात्र भिरकावून दिले चेंडूला सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्या शॉट खेला है. देखिए इसको कहते हैं डेयरिंग. और डेयरिंग जो है वो किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता है. आपको अपने सीने में खुद लगाना होता है. कमाल का शॉट. हैट्रिक पे दूर कहीं फेंक दिया अभी ने. 6 रन. तर शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 12. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 2 बाद 12 अशी धावसंख्या. तर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज आमिर. नक्कीच संघाचा कर्णधार दुसरं षटक घेऊन आलेला आहे. आर के पाटील स्टँडच्या टोकाकडून गोलंदाज आमिर. खेळण्यासाठी मात्र नवीन फलंदाज प्रतीक भोईर. देखिए असरार समय में कॉपरेट करे. आप ही को बल्लेबाजी करना है. बैड लाइट की अपील एक्सेप्ट नहीं की जाएंगी. तर गोलंदाज आमिर कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी खेळण्यासाठी प्रतीक भोईर. यावेळी फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू व्यवस्थितरित्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. कार्पेटच्या सहाय्याने जातोय चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. नक्कीच एक थोडासा खराब चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर उपयोग करता आलेला नाही आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेला होता. यावेळी आपटलेला चेंडू कट केला. चेंडूला गॅपमध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जगह दी थी हाथ खोलने की. सेंसिबल शॉट. तमाम खिलाड़ी सर्कल में थे. ऑफसाइड में केवल गेंद को टैप कर दिया इनफील्ड के ऊपर से. 4 रन. यावेळी चांगलासा चेंडू यॉर्कर लाईनचा थोडाफार खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन रिजनला आणि चेंडूला फेकी करतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने.
तर धावसंख्या झाली ते 18. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. फलंदाज प्रतीक भोईर खेळण्यासाठी सज्ज. तर गोलंदाजी करतोय कर्णधार अमीर. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरील चेंडू नक्कीच कुठेतरी थोडासा आपल्या लेंथ लाईनमध्ये चुकतोय गोलंदाज आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. तर दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ धावसंख्या झाली 19. आजच्या दिवसातील शेवटचा हा सामना जय बजरंग चषक 2021 मधील आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना. यावेळी चांगलासा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्याही प्रकारची चूक नाही. प्रतीक भोईर याला मात्र जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. तर फलंदाज प्रतीक बाद झाले आहे. त्यानंतर आलाय तो नवीन फलंदाज अक्षय. नॉन स्ट्राईकला असणारे, स्ट्राईकला मात्र सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर असणारे अवी. नए बैट्समैन अक्षय मडवी उर्फ औक्या. तर स्ट्राईकला मात्र अजूनही सलामीचा फलंदाज, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आहे. यावेळी सुरेख डिलिव्हरी, एक वाईड यॉर्कर चेंडू हाताळलेला आहे. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निर्धाव निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळी चांगलासा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना झेल मात्र सोडलेला आहे आणि एक धाव पूर्ण करण्याची संधी तोपर्यंत फलंदाजाकडे. आणि थोड़ा मुश्किल अवसर था, लेकिन हसीब जिस तरह के फील्डर है उनके लिए मुश्किल नहीं था, लेकिन ये कैच महंगा पड़ सकता है क्योंकि ये कैच अच्छे बैट्समैन का था. नक्कीच आवी याचा झेल सोडलेला आहे. आवी याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार सुद्धा आलेला आहे आणि सलामीला आलेला फलंदाज नक्कीच सलामीला आलाय म्हणजे त्याच्याकडे काहीतरी क्षमता असणार आहे म्हणून तो फलंदाज सलामीला आला होता. एक षटकार आणि एक चौकार त्या फलंदाजाच्या बॅटमधून आले आणि त्याचा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. या आधीचा सामन्याचा विचार केला तर आमिर अन्सारी याचा झेल सोडला होता, त्यानंतर त्याने चांगली फलंदाजी केली होती. तर या सामन्यात काय होतं पाहायचं आहे. झेल सोडलेला आहे तो आवी याचा. तर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 20. कासिम बाबू को गेंदबाजी दी गई है. फास्ट और फ्यूरियस गेंदबाज हैं. अगर ये अपने सुर और ताल में रहे तो बल्लेबाजे की पर्चियां उखाड़ देते हैं, लेकिन ये अगर भटक गए तो टीम भी भटक जाती है. कमाल के गेंदबाज हैं, हालांकि बहुत फाइटर क्रिकेटर हैं. आता मात्र तिसरं षटक घेऊन श्याम नाईक गॅलरीच्या टोकाकडून आले गोलंदाज कासिम बाबू. खेळण्यासाठी सज्ज असणारे तो अवी. यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय. यस, अवी याचा झेल मात्र पकडला जातोय. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबात. शेवटच्या चेंडूवर अवी याचा झेल सुटला होता परंतु या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अवी याला डगआउटचा आसरा दाखवण्यात यश मिळतंय ते कासिम बाबू याला. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झाले तर धावसंख्या स्थिर असणार आहे 20 वर. 4 बाद 20 अशी धाव संख्या. नए बैट्समैन सागर हैं. बल्लेबाजी को बहुत कुछ डिपेंड करता है अक्षय मडवी उर्फ औक्या पे.
तर तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या 20 वर स्थिर. 4 गडी बाद झाले. पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी बाद करण्यात यश मिळालं आहे ते कासिम बाबू याला. आता मात्र अवक्या उर्फ अक्षय मडवी स्ट्राईकला असणार आहे. नॉन स्ट्राईकला मात्र नवीन फलंदाज सागर. यावेळी चांगला चेंडू अपील होते. यस नक्कीच पायचीतच्या स्वरूपात गडी बाद. चौथे गेंदबाज हैं जो आज हैट्रिक पे आए हैं, लेकिन एक ही गेंदबाज ने हैट्रिक की, वो थे सागर भोईर. अब देखना है कि कासिम बाबू क्या जेबी कप भादवड़ का दूसरा हैट्रिक और BC4 सीज़न का 10वां हैट्रिक करते या नहीं. इससे पहले जो 9 हैट्रिक हुए, पहला संतोष मडवी ने किया, दूसरा हिमांशु ने, तीसरा अजय पाटिल ने, चौथा किरण पाटिल ने, पांचवा संतोष मडवी ने, छठा प्रमोद मात्रे ने, सातवां सागर भोईर ने, आठवां केतन मात्रे ने और 9वां सागर भोईर ने. तर हॅट्रिकवर असणारे गोलंदाज कासिम बाबू. तर अक्षय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय तो वैभव स्ट्राईकला असणारे. नक्कीच हॅट्रिकवर गोलंदाज कासिम बाबू. अक्षय मात्र स्ट्राईकला असणारे. काय करतोय पाहण्यायोग्य राहील नक्कीच. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. धावसंख्या 20 वर स्थिर आणि लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चांगले हादरे देतोय गोलंदाज कासिम बाबू. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज वैभव. फुल टॉस चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून खेळून काढले. चेंडूला एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरच समाधान. तर एक हॅट्रिक चेंडू होता. फुलटॉस चेंडू हाताळलेला आहे गोलंदाजाने आणि गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं. एक धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो फलंदाज सागर. तर या सामन्यात पहिल्यांदाच स्ट्राईकवर असणार आहे तो फलंदाज सागर. सागर याचा विचार केला तर त्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळायची. पाहायचे यापुढे कशी फलंदाजी तो करतोय. तर कासिम बाबू आतापर्यंत खूपच चांगले षटक हाताळतोय. 2 गडी त्याने बाद केलेले. 3 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. तर थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना कासिम बाबू. खेळण्यासाठी सज्ज सागर. अरे पहिलाच चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरील चेंडू. नक्कीच फलंदाजापासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या आता मात्र 22. तर धावसंख्या 22. खेळण्यासाठी सज्ज सागर. पुन्हा एकदा गोलंदाज कासिम बाबू. यावेळी सुरेख चेंडू. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. चेंडू निर्धाव निघून जातो यष्टीरक्षक मुनाफ याच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा फक्त दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे ते गोलंदाज कासिम बाबू याला. पुन्हा एकदा गोलंदाज कासिम बाबू. खेळण्यासाठी सज्ज सागर. यावेळी चांगलासा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव घेतलेली आहे सागर याने आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने स्पीडअप करायचं आहे. तर तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. धावसंख्या झाली ती 23. यावेळी एक सुरेख चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. एक सबमरीन चेंडू निघून जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पंचांकडे अवांतर धावेची दात मागत आहेत परंतु एकच चांगल्याच चेंडूची पूर्तता होते या ठिकाणी. तर षटक समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23 धावा. तर 5 बाद 23 धावा. यानंतरच्या 2 षटकांचं धावतं विवरण करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करू इच्छितो व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकी भावे सर.
धन्यवाद आदेश तरे। 3 ओवर में कमाल की बॉलिंग कर रही है हमजा स्पोर्ट। 5 विकेटें गिरी है और कुल रन बने 23। दोस्तों कल ठीक 9 बजे देखने तैयार हो जाइए BC4 फॉर्मेट में। सोना देवी लॉजिस्टिक, रोहित चौधरी फेम टीम 2-2 हाथ लेंगी। रुपेश मात्रे, संजय मात्रे फेम टीम महिंद्रा स्पोर्ट्स से। कल विक्टोरियन स्पोर्ट्स का मुकाबला रहेगा अल्ताफ बाली फेम टीम पानियर स्पोर्ट्स से। कल बंटी स्पोर्ट बोरियोली नीलेश देसले फेम टीम बनाम तारिक रईस फेम टीम रईस बिल्डर एंड डेवलपर। कल RD 440 विनोद पाटिल बारक्या भाई और बंटी शिल्के फेम टीम टकराएंगी महेंद्र पाटिल फेम टीम साइंस कारबाव से। कल सुरेश इंटरप्राइजेस पाए को भी हम एक्शन में देखेंगे और जय दुर्गा बी को भी। इस मरतबा तेज तर्रार गेंद मारूफ बाबे की निकल गई विकेट कीपर के पास। कल का जो हाफ है वो हाफ ऑफ डेथ हम कहेंगे। 10 के 10 बड़ी टीमें एक ही हाफ में आ गई है। मारूफ बाबे राइट आर्म ओवर द स्टंप्स, गति परिवर्तन, हुक कर दिया उसको, बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर 6 रन। तीस रन आ चुके हैं। बढ़िया शॉट खेला वहां पर बैट्समैन सागर ने। 29 ऑन द बोर्ड। समय का हमारे ऑनफील्ड अंपायर आपको भी ध्यान रखना है। ये आप देख सकते हैं सूरज डूबता हुआ सनसेट। मैं वो सूरज हूँ जिसकी ना कभी डूबेंगी किरण, रात होंगी तो सितारों में बिखर जाऊंगा। तर गति परिवर्तन था, बहुत जल्दी पढ़ लिया था, इंतजार किया और वार किया। कल काफ़ी बिजी शेड्यूल है BC4 फॉर्मेट में। कई चैंपियन टीमें हैं, नंबर 1 की, नंबर 2 की, नंबर 4 की, नंबर 3 की। बहुत बढ़िया गेंद, स्विंगिंग यॉर्कर था, इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर, लेग बाय। अच्छा निर्णय अंपायर का, लेकिन पूरी तरह से संतुलन खो बैठे थे बैट्समैन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं मारूफ बाबे। बढ़िया स्विंगिंग यॉर्कर था ऑफ स्टंप के बाहर। मारूफ गति परिवर्तन चतुराई से किया था, बैट्समैन फंस गए वहां पर। अच्छा मिश्रण कर रहे हैं अपनी गेंदों में मैन फ्रॉम मापोली। 31 रन हो चुके। दोस्तों मारूफ बाबे सिर्फ एक अच्छे क्रिकेटर नहीं बल्कि बहुत अच्छे कमेंटेटर भी है। बाली ट्रॉफी 2018 में उन्होंने एक ओवर किए थी। ओ क्या शॉट है, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। बल्ले से गेंद निकली, उस पे मोहर स्टैम्प था 6 रनों का। 37 पे पहुंचा है स्कोर, थोड़ा आगे रख दिया था। ये देखिए एग्जीक्यूशन कितना अच्छा, हाई बैकलिफ लॉन्ग हैंडल यूज किया वहां पर बैट्समैन ने। स्कोर इस वक्त 37। इस ओवर में कितनी गेंदें बची? 1 गेंद बची। कहीं ना कहीं हालांकि इस तरह की कंडीशन जब होती है तो रन बनाना इतना आसान भी नहीं रहता है, लेकिन कहीं ना कहीं 50 के ऊपर देखना होगा। आतिश पाटिल वैसे भी अच्छे गेंदबाज हैं,
एक और आसमानी टोला, गेंद चली साजन के घर, 6 रन। ऊंचाई तो बहुत अच्छी थी, लंबाई नहीं। अब कासिम बाबू अपने रंग में आते हुए 8 गेंदों में 3 रन और 3 विकेट। नए बैट्समैन को तुरंत भेजना है अथवा आपको पेनलाइज किया जाएगा। नए बैट्समैन जीत पाटिल आए हैं, हालांकि जाने जाते हैं गेंदबाजी के लिए। इसी ग्राउंड पे एमएलए ट्रॉफी में उन्होंने 9 रन देकर 7 विकेटें ली थी। इस मरतबा स्विंग किया, पीछे खिलाड़ी नहीं रोक पाए और गेंद पहले बाउंस पर, 4 रन। स्कोर इस चौकी की मदद से 47 रनों पे पहुंचा है, 47। कासिम बाबू, ओ यॉर्कर गेंद थी, लेकिन बहुत खूबसूरती के साथ नीची बैकलिप से टर्न कर दिया। मारूफ से गलती, 2 रन पूरे। बढ़िया क्रिकेट, स्विंगिंग यॉर्कर था, इक्वली प्लेट, बैकलिफ को नीचा करके पैरों के सामने टर्न कर दिया। 49 रन
अच्छा टोटल कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है। कासिम बाबू, इस मरतबा पुल पावरफुल वंडरफुल 6 रन। छोटी गेंद बड़ी नसीहत कर दी। कमाल का शॉट, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था। स्कोर 55 पे पहुंचा है। एक गेंद बची है। अच्छा टोटल बना लिया है महेश पाटिल फैम टीम भरत स्पोर्ट्स ने, क्योंकि उनके पास ऐसी तरह की कंडीशन के लिए आतिश पाटिल एक अच्छा ऑप्शन है, बाएं हाथ के गेंदबाज। अच्छी गेंद, बॉलर बैक ड्राइव, रन पूरा और यहां जाकर बैट्समैन आउट। तो कुल मिलाकर रन बने 56। 57 की चुनौती है और खेल की जब शुरुआत होंगी तो इनिशियल ओवर में आपके साथ जुड़ जाएंगे आदेश तरे। थैंक यू देखिए, भावेश। फील्डिंग तुरंत सजाना है, समय बिल्कुल नहीं खराब करना है। थँक्यू भावेश सर। तर पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघाने 56 धावा कुठून काढलेल्या त्यांनी 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. नक्कीच सागर याने चांगली फलंदाजी केली. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तर लगेच क्षेत्ररक्षण लावायचे भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघ आणि लगेच आपण सलामीची जोडी पाठवायची हमजा स्पोर्ट्स. तर 57 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे भरत स्पोर्ट्स संघ. तर सुरुवातीचे फलंदाज जास्त काही करू शकले नाहीत. त्यानंतर मात्र सागर याच्या बॅटमधून 4 षटकार आले, त्याचबरोबर एकच चौकार, अशा त्याने 32 धावा त्याने केल्या. तर सनी नाईक वलपाड्याचे समाजसेवक यांचं आगमन झालं. त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. जय बजरंग चषक 2021 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय मान्यश्री सनी नाईक आमचे विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर याचं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्लीज वेलकम. कारण की संध्याकाळचा हा वेळ आहे, थंडीगार हवा देखील सुटे आणि टार्गेट देखील खूप चांगलं ठेवलं. तर नक्कीच सुरुवातीला जर आपण विचार केला तर तेवढ्याशा धावा या धाव फलकावर नव्हत्या. त्यानंतर मात्र सागर जेव्हा फलंदाजीसाठी आला त्याच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार तसेच एक चौकार आणि इतर धावा असं एकूण 32 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर मात्र चांगली धावसंख्या धाव फलकावर लावण्यात यश आलेलं आहे ते भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघाला. ओपनर भेजना है अक्षय मडवी उर्फ औक्या। ये भी वो खिलाड़ी हैं जो किसी को देखकर अच्छा खेलते हैं। तर सामने गॅलरीच्या टोकाकडून पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज पंकज माली, मॅन फ्रॉम भाटाळे. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. तर पहिलं षटक घेऊन त्याची वर्णी लागलेली आहे तोच गोलंदाज पंकज माली. तर सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता आमिर आणि असरार. तर मागच्या सामन्यामध्ये देखील या दोन फलंदाजाने नक्कीच आमिर याने चांगली फलंदाजी केली होती. असरार याला मात्र काही करता आलं नव्हतं. गोल्डन डकचा शिकार झाला होता. पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला होता, परंतु आमिर याचा झेल चंद्रकांत जोशी याच्यामार्फत सोडण्यात आला. त्यानंतर त्याने जी सुरुवात केली चांगलीशी सुरुवात त्याने केली होती आणि त्याच्यानंतर आमिर अन्सारी कर्णधार याने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जी फलंदाजी केली आणि सामना त्यांनी तो जिंकला. त्यानंतर तो सामना मात्र वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. 57 धावांचं आव्हान आणि त्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात. पहिल्या चेंडूवर एक पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बीड होतोय. यष्टीरक्षक परेश भुईर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये.
तर नक्कीच पहिला चेंडू एक चांगलासा स्विंगिंग चेंडू हाताला होता गोलंदाज पंकज मालियाने. आमिर याला मात्र काही समजलेलं नाही. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु दूर होतो आणि चेंडू निघून जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरील चेंडू नक्कीच अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी आपल्या लेंथ लाईनमध्ये भरकटतोय गोलंदाज पंकज माली आणि उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू हाताळतोय. तर अवांतर धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. नक्कीच धावफलकावर 1 धाव लागलेली आहे. यावेळी मात्र अराउंड दिले एक ट्रिपलाची तर नक्कीच एक मोठा हादरा बसतोय हमजा स्पोर्ट्स संघाला. ओ क्रिकेट हायले ग्रेट, ओ क्रिकेट हायले ग्रेट. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक, खेळ रंगणार बेधडक. तर आमच्यामध्ये उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे अमित भोईर साहेब तसेच सनी नाईक समाजसेवक दोघांचेही जय बजरंग चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत. आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न आमचे प्रमुख पाहुणे. तर नक्कीच एक मोठा हादरा बसला आहे तो हमजा स्पोर्ट्स संघाला. तर पहिला गडी बाद झाल्यानंतर 1 डाऊन पोझिशन आला या आमिर कर्णधार ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक तुफानी फलंदाजी केली होती आणि सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. तोच आमिर आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. भरत स्पोर्ट्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर आमिरची विकेट नक्कीच लगेचच काढायला लागणार आहे. अन्यथा हा जर फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकला तर हा सामना देखील तो घेऊन जाईल कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळायची. तर पंकज मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी सुरेख चेंडू कट केले. चेंडूला गॅपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाकडे होती तर 2 धावा पळून काढलेल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 3. 1 बाद 3 अशी धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सामना गॅलरीच्या टोकाकडून सरसावतोय खेळण्यासाठी. कर्णधार अमीर याच्या खांद्यावर मात्र सर्व दारोमदार असणार आहे आपल्या संघाचं कारण मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये तीच अपेक्षा असणार आहे. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. फलंदाज बाद. नक्कीच ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र या ठिकाणी मिळालेली आहे भरत स्पोर्ट्स वर्ल्ड संघाला. क्या बॉलिंग की है, दोनों इन फॉर्म बैट्समैन को उन्होंने वापस भेज दिया है. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग. देखिए दूर से खेलने की कोशिश की, बल्ले का चुंबन लेकर गेंद विकेट कीपर के हाथ में. पूर्णपणे चार्ज झालेला आहे या ठिकाणी भरत स्पोर्ट्स वर्ल्ड हा संघ कारण पहिल्या षटकामध्ये 2 मोठे गडी बाद करण्यात यश आलेलं आहे आतापर्यंत या संघाला. तर काय गोलंदाजी करतोय पंकज. वाकई में पंकज माली ने 2 झटके दिए और वो भी बड़े दिए. मरता क्या ना करता, आखिरकार विकेटों की कतार को बचाने के लिए जमा बल्लेबाजी के लिए आए. देखिए जमा के बारे में एक बात कहता हूँ कि टेनिस क्रिकेट में इनसे बेहतर चॉप शॉट कोई भी नहीं खेलता है. परंतु या ठिकाणी गोलंदाजी मात्र खूपच चांगली होते. आतापर्यंत या षटकात 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. काय गोलंदाजी केली आहे पंकज याने. तर 57 धावांचा जो पाठलाग आहे तो कशा प्रकारे थांबवायचा तर अशा प्रकारे. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी पंकज याची. यावेळी सुरेख चेंडू बचावात्मकरित्या खेळलेला चेंडू. 1 धाव त्यावर पूर्ण केली. नक्कीच लेग बायच्या रूपाने ही 1 धाव आलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते 4. तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. धावसंख्या 2 बाद 4. नक्कीच 2 मोठे विकेट मात्र त्यांना मिळालेले आहेत. आता मात्र स्ट्राईकला असणार तो सलामीचा फलंदाज असरार अन्सारी ज्याने मागच्या सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार नक्कीच झाला होता. या सामन्यामध्ये त्याच्याकडून या अपेक्षा असणार आहेत.
यावेळी आपटलेला चेंडू हवेत, गोलंदाज पंकज कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार होतोय असरार अन्सारी. क्या बॉलिंग किए, क्या ओवर समाप्त किए पंकज माली ने. 3 झटके दिए और 1 ओवर की समाप्ति के बाद क्या स्कोर हुआ है, 4 रन और 3 विकेट. इट हैज बीन अ वंडरफुल ओवर टर्न फ्रॉम पंकज माली. आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण मान्यवरांचा. अनिलजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होत आहे. स्वागत आणि सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमचे सनीजी नाईक उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया या मुख्य व्यासपीठावर. मित्रांनो, जरी वलगावाचे आहेत मात्र आमचे काका जे आहेत वलगाव इथे आहेत आणि त्यांचेच सुपुत्र आहेत सनी नाईक यांचा स्वागत आणि सन्मान अनिल नाईक यांच्या शुभ हस्ते होत आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेमध्ये सनी नाईक यांचा स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर अमितजी भुईर साहेबांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. स्वागत आणि सन्मान अनिलजी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे या मुख्य व्यासपीठावर. तर मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्वागत आणि सन्मान अनिल नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. अमितजी भुईर यांचा स्वागत आणि सन्मान करतोय आपण या मुख्य व्यासपीठावर. यादगार सन्मान चिन्ह दिला जात आहे, मायेची शाल दिली जात आहे आणि पुष्पगुच्छ दिला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एंड बैक टू नाउ क्रिकेट. आतिश बामड़े राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा स्विंग कर दिया. क्या गेंद मैदान के बाहर, यस, हाई एंड सम 6 रन जमा के बल्ले से. चला बघू चला जय बजरंग चषक, आरो खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. 10 रन हो चुके हैं और जमा ने खाता खोला सिक्सर से. कुल मिलाकर 10 रन. अब तक 10 का दम सिद्दीक भावे सर, बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकला था. कहीं ना कहीं पहले ओवर में 3 विकेट्स जल्द से जल्द गिरे थे हमजा स्पोर्ट टीम के. आतिश बामड़े जमा के लिए शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट. घेरे के अंदर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए जमा के लिए अच्छा ट्राई, फाफोली पे लेकर पीछे खिलाड़ी मौजूद. थोड़ा सा मिस फील्ड लेकिन लाभ नहीं उठाया. 1 ही रन. स्कोर हमजा स्पोर्ट्स का पहुंचा है 11 रन. एक चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये कडक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कारण की धावा बनतायत आणि लक्ष देखील समोर जर विचार केला आपण तर आतिश हल्के हाथों से पुश करो और खुश रहो. 1 रन बना. हालांकि दूसरे के लिए जा नहीं रहे. मुनाफ शेख ने 1 से खाता खोला. कुल स्कोर 12 पे पहुंचा. अभी भी मंजिल काफ़ी दूर है. दूसरा ओवर चल रहा है. पंकज माली ने पहले ओवर में बल्लेबाजी की कमर तोड़ दी. 4 रन और 3 विकेट. आतिश बामड़े इस सीजन में उन्होंने अर्धशतक जमाया. जमा को बढ़िया गेंद, फिर पुश किया, फिर 1 रन. अच्छी बॉलिंग कर रहे हैं, जगह नहीं दे रहे हैं. 13 पे पहुंचा स्कोर. तेरह रन. यहाँ से अभी भी 44 रन चाहिए, जबकि ओवर नंबर 2 चल रहा है. 5 ओवर का ये मुकाबला है. मुनाफ शेख अच्छे टच में है, देखना है क्या करते हैं. फिर से पुश किया, लगातार गेंदों को पुश कर रहे हैं. 1 रन. 14 पे पहुंचा स्कोर. 19 गेंदे 43 रन. 19 बॉल्स एंड 43 रन्स. या षटकामध्ये धावा खर्च होत आहे. त्या धावा आलेल्या आहेत धावफलकावर, कारण की षटकानंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला होता आतिश बामड़े याचा. बामड़े जमा को चॉप किया. 1 रन. 2 ओवर की समाप्ति. कुल रन बने 15. विकेटें गिरी है 3 ओवर बचे और यहाँ से जो रन चाहिए वो है 42. 14 का आस्किंग रन रेट.
यस 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे इथे. आणि भरत स्पोर्ट वर्ल्ड संघ एक चांगली स्थितीमध्ये, मात्र चांगली गोलंदाजी देखील होणं खूप गरजेचं आहे. मात्र हे देखील विसरून चालणार नाही आहे की दोन फलंदाज असे आहेत की त्यांच्याकडे क्षमता आहे या धावा बनवण्याची. मुनाफ आणि खास करून जमा याची नजर बसली आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये मला वाटतं जीत पाटील येईल, कारण की इथून विकेट भरत स्पोर्ट वर्ल्ड संघाला विकेटची खूप आवश्यकता आहे. आणि विकेट टेकर गोलंदाज मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती जीत याने. जीत याच्या नावावर गेले 30 वर्षाचा रेकॉर्ड प्रस्तावित करण्यात आला आहे याच मैदानावर. तो जीत गोलंदाजीमध्ये येतोय. शॉट दरम्यान अवक्या फील्ड पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अभि पाटील देखील आपण पाहतोय शॉट दरम्यानला आहे. आणि गेली पॉईंटवर आपण पाहतोय उज्ज्वल यष्टीरक्षक यष्टीपासून दूर आहे. राईट आर्म ओद विकेट जीत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, काय चेंडू टाकला तो ऑफ स्टंपवर. एक चांगली गोलंदाजीला सुरुवात केली ते जीत याने. सिद्दीक बाबे सर, कुठे ना कुठे चेंडू जो आहे मिडल करणं खूप गरजेचं झालंय हमजा स्पोर्ट या संघाला. यस, युति का जब खेलती थी तो जीत ने कई मैचेस उनको जिताए थे. हालांकि अक्सर गर्म पानी में आते थे लेकिन अच्छी गेंदबाजी करते थे. या सध्या तरी त्याच प्रकारची सुरुवात केली आहे त्याने. पहिला चेंडू डॉट टाकले, कॉम्पिटिशन थोडंसं वाढवलंय आपलं स्वतःचं. पाहूया पुढचा चेंडू कोणत्या प्रकारचा असेल. राईट आर्म ओद विकेट सामने गॅलरी एन कडून सामना करतो फलंदाज जमा. पुन्हा एकदा कट केलंय गॅपमधून, काय फिल्डिंग केली जात आहे. गुड फिल्डिंग. आवी तिथे सज्ज आहेत. देखिए जमा वैसे भी चौप के सबसे बड़े खिलाड़ी हैं, लेकिन क्या फील्डिंग की डिपिश गली में डाइव लगा के अभी ने 3 रन बचाए. वैसे भी ये गली के जो चक्कर रहते अच्छे नहीं रहते, गली क्रिकेट की हो या महबूब की. ये अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. मात्र क्रिकेटचं महत्त्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर गोलंदाजी नक्कीच चांगली करू शकतो. पुन्हा एकदा लुजनर चेंडू, मिडल ऑफ द बॅट चेंडू स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर. एक षटकार पाहायला मिळतोय मुनाफाच्या बॅटमधून. बूम बूम 6. मुनाफ शेख ने अब तय कर लिया है कि मैच को लेकर जाना है. इस सिक्सर से स्कोर क्या हुआ है? 22 धावा धावफलकावर. ज्या प्रकारचं चेंडू टाकलं त्यानं त्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन देखील मुनाफ्याचं पाहायला मिळालं. 6 अँड आउट. बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळताना मुनाफ. प्रत्येक खेळाडूचं आता मात्र ब्रँड चालत आहे, जसं की AA RK फ्रीट आणि 6 अँड आउट मुनाफ याचा ब्रँड आहे. राईट आर्म ओद विकेट. यावीस परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. फर्निचर बिखायला येते, बोल्ड येते फलंदाज मुनाफ. क्या गेंद थी जीत पाटिल की. वाकई में इस तरह की गेंद तो टीम को जिताती है. दोनों पैरों के बीच में से मिडल स्टंप को उखाड़ के ले गई और जीत ने बता दिया कि, और उनका जश्न देखिए. अब कठिनाइयाँ और बढ़ती हुई. नए बैट्समैन शॉर्ट पॉकेट अकील आए बल्लेबाजी को. कितने डबल है. आमिर अंसारी डबल है, अकील अंसारी डबल है, एक और आमिर अंसारी डबल है, और टीम के स्पॉन्सर असरार अंसारी डबल है. होता है सिद्दीक बाबे सर. आपको तो याद होगा पोगाव के टीम में कितने ब्रदर्स हैं. शिल्के ब्रदर्स. और ठाकुरपाड़ा की टीम में तो सभी ठाकरे हैं. ये भी नहीं भूलना चाहिए कि भरोडी टीम में भी सब पाटील है. नए बल्लेबाज अखिल. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभव काय असतो तो अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये. Yes, इन टीमों ने अपना नाम पारिवारिक रखना चाहिए. स्लाइस करने की कोशिश, मोटा सीरा, गेंद बाउंड्री के बाहर. शॉट में दम नहीं, रिजल्ट अच्छा आता हुआ. छब्बीस पे पहुंचा स्कोर. यहां से 31 रन और चाहिए. तेरह गेंदे 31 रन. ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है.
जीत पाटिल 13 गेंदे 31 रन। फुल टॉस गेंद और आउट LBW। खेळू चला बघू चला जय बजरंग चषक। हे आपण पाहू शकतो आपण लुजनर चेंडू यस परफेक्ट LB आउट दिलेला आहे पंचाने आणि विकेट प्राप्त केले तर जीत याने 2 ओवर में 31 रन चाहिए। एक बात कहूँगा संदेश, मेयर कप सिल्वर जुबली 2011 लेजेंड ऑफ भिवंडी विलासार का वो सेमीफाइनल मुकाबला जो जॉली कामतगढ़ और बी इंडियन के बीच खेला गया था, उज़ेर के आखिरी ओवर में मोती ने 25 रन लिए थे, लेकिन एक सिरे से जमा ने वो सेमीफाइनल जीता था। अब हसीब और जमा 31 रन, आतिश बांबड़े 12 चेंडूने 31 धावांची आवश्यकता आहे। उद्या सकाळी ठीक सोनादेवी लॉजिस्टिक टेमगर आणि महेंद्र स्पोर्ट भातवड या संघाने रिपोर्ट करायचं आहे। सकाळी ठीक 8:30 वाजता आपण रिपोर्ट करा। 9:15 वाजता टॉस आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला गेली या स्पर्धेचं। आतिश बांबळे येतोय आपल्या गोलंदाजीमध्ये। राईट आर्म ओज विकेट, या वेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज लकी बाउंड्री, इनसाइड एज लगा था, दूर से खेले थे, चाइनीज कट लगा है और गेंद नॉन स्टॉप पर 4 रन। हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये दाखवला जात आहे। विकेट किपरला हुलकावून जाणारा हा लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर चौकार जातोय। धावसंख्या 30 धावा धावपलकावर, 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे। 11 गेंदे 27 रन। जमा कुछ भी हो जब तक सकता है। रहेंगे आशाएं जीवित रहेंगी। यस कौन भूल सकता है सिद्दीक बाबे से साकिब को, बड़े फॉर्म में चल रहे हैं, लेकिन जमा अपने रंग में आते हुए। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार आतिश बांबरे और के पाकिस्तान एन से खेलने के लिए बिल्कुल तैयार बल्लेबाज जमा। फिर से एक बार स्विच हिट करने की कोशिश की थी, वहां पर गैप में खेलना चाहते थे। डॉट गेंद हमारी तुम्हारी चलती हुई अब शाम के वक्त सिद्दीक बाबे सर। बिल्कुल क्रिकेट की ये गर्मा गर्मी आप देख रहे हैं। JB कप भादौड़ में आज शाम का आखिरी मुकाबला, 10 गेंदे 27 रन। फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, क्या गेंदबाजी कर रहे हैं, वापसी की गेंदबाज आतिश बांबरे ने। देखिए डेथ ओवर में जो 8 गेंदों में 3 सिक्सर आए थे, वो अब गले की हड्डी बनते हुए बल्लेबाजी टीम के लिए। फिर से एक बार गेंदबाज आतिश इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, गेंद गैप में आ रही है, काफी दूर फील्डर है, बढ़िया फील्डिंग, सिंगल की मदद होती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। यहां से अब मैच जीतने के लिए हमारे ऑफिशियल स्कोर साहिबा मोमिन बता रहे कि 26 रन दूर है हमजा स्पोर्ट। फिर से एक बार लंबा हिट लेने की कोशिश वहां पर, लेकिन बीट हुए बल्लेबाज। 22 का इशारा था वहां पर दिनेश नाइक द्वारा। संदेश आतिश बांबड़े के पास काफ़ी अनुभव है। यस और उनको पता है कि आधा काम क्लाइमेट कर रही है, आधा काम उनको करना है। सिद्दीक भाभे सर ग्रामीण गेट में कल ही फाइनल जीते वो लोग, और उस तरह का परफॉर्मेंस भी हो रहा है। जो शेलू माता बल बी के नाम से मशहूर है, लेकिन इस टूर्नामेंट में भरत स्पोर्ट वल के नाम से खेलती हुई, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। बढ़िया स्ट्रोक। मान विजेत्यांचा इथं होतो या सन्मान। जय बजरंग मित्र मंडल टीमवर पाडा भातवड गावाची शान। क्या लगता है सिद्दीक बाबे सर, 6 गेंदे और 21 रन चाहिए, क्या होगा? आइए सिद्दीक भाभी के साथ चलते हैं। 6 गेंदे 21 रन। धन्यवाद संदेश। देखिए संदेश, इस तरह का जो इक्वेशन रहता है, माना कि मुश्किल है, लेकिन पहले 6 गेंदों में 21 चाहिए। पहली या दूसरी गेंद पे बड़ा स्ट्रोक आएगा तो ही इस तरह के
स्कोरिंग चेस होते हैं, लेकिन मैच मेरा मानना है कि 60-40 है। गेंदबाजी के लिए मेरे ख्याल से उज्जवल पाटिल को लगाया गया है। आर या पार की लड़ाई। अब सूरज पूरी तरह डूब चुका है, रोशनी धीरे धीरे कम हो रही है और थोड़ी देर में भादौड़ की स्ट्रीट लाइट जल जाएंगी। उज्जवल पाटिल सामना करेंगे हासिफ। हालांकि हासिफ के पास एक कीर्तिमान है सिटी क्रिकेट में, 2 मरतबा 6 गेंदों में 6 सिक्सर। पहली मरतबा मराठी बाना 2009, उसके बाद बी इंडियन ट्रॉफी 2015। हुक करने की कोशिश वाइट, 6 गेंदे 20 रन। हासिफ सामना कर रहे हैं उज्जवल पाटिल का। निकल के मारा है, क्या गेंद मैदान के बाहर, यस, इनटू द स्टैंड, 6 रन्स। भरपूर ताकत का इस्तेमाल, पावर बैक स्ट्रोक। अब ठंडी में गर्मी का एहसास फिर से एक बार पलट चुके यहाँ पर हमजा स्पोर्ट। इस मैच में क्या बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, स्टैंड एंड डिलीवर सामने की ओर। श्याम नाइक गैलरी में ये शाम रंगीन करते हुए बल्लेबाज। 5 गेंदे 14 रन। अब बैठे हुए दर्शक भी उठ गए हैं। ये BC4 क्रिकेट है, ये भिवंडी का सिटी क्रिकेट है जो सारे देश में सबसे ऊपर माना और जाना जाता है। फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज। 5 गेंदे 14 रन। स्ट्रीट लाइटें अब जल चुकी है। अच्छी वापसी, लेन गेंद आड़े बल्ले से खेलना चाह रहे थे। एक तुम्हारी एक हमारी, 4 गेंदे 14 रन। यह सभी भी बहुत साफ सुथरा टेलीकास्ट आप देख रहे हैं प्रिंस मूवीज का। 4-14। हासिफ सामना कर रहे हैं उज्जवल पाटिल का। फिर से स्विंग एंड मिस। एक गेंद आगे डाली जिसपे के सिक्सर लगा। 2 डॉट गेंदे, 3 गेंदे 14 रन। रास्ता एक ही रहा है, हिट आउट और गेट आउट फ्रॉम JB कप। येस, अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. या चेंडूवर षटकार आला तर थोडंसं काहीतरी परिणाम चांगला पाहायला मिळेल इथे. उज्जवल पाटिल, ओ बहुत बढ़िया गेंद है, देखिए मिस कर गए वहां पर। बाई का इशारा अंपायर का। कितनी गेंदें कितने रन? 2 में 13। एक ही चारा रह गया है। 2 पे 2 सिक्सर आएंगे तो सुपर ओवर। यहाँ पे कारनामा श्याम नाइक जो इस दुनिया में नहीं रहे उन्होंने किया था, और उसके बाद ये कारनामा गावदेवी बापगांव चषक में सुभाष ठाकरे ने किया था। ये तमाम रिकॉर्ड सिटी क्रिकेट के मैं बता रहा हूं। उज्जवल जमा के लिए लॉब कर दिया गैप में। ये क्या फील्डिंग है, ये मैच का टर्निंग पॉइंट। कमाल की फील्डिंग। एक गेंद बची है और हमजा स्पोर्ट के लिए अब रास्ता बहुत मुश्किल। एक गेंद में 10 रन। आज की शाम गेंद बाउंड्री के बाहर,
5 रनों से मैच जीत लिया है भरत स्पोर्ट्स ने। आज की शाम महेश पाटिल और भरत स्पोर्ट्स के नाम 8 लाख असरार। मैन ऑफ द मैच खिलाड़ी सागर इज द मैन ऑफ द मैच। इज ओवर टू संदेश। 32 धावांची यादगार इनिंग पेश केलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरला आहे सागर इज द मॅन ऑफ द मॅच. येस, आपण पंकजाचा देखील विचार केला होता, मात्र सागरने ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता चांगली धावा मारल्या आणि एक चांगला टार्गेट सेट केला होता, तर या मॅन ऑफ द मॅच दिली जाईल तुम्हाला व्यासपीठावर. सागर आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपल्याला दिली जाईल या मुख्य व्यासपीठावर. 32 धावांची यादगार इनिंग संध्याकाळ रंगीन केलेली आहे भरत स्पोर्ट वर्ल्ड संघासाठी. दोघांचा विचार केला होता, मग पंकज याचं देखील केलं होतं, कारण की पंकजाने चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र सागर ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आला होता ना मित्रांनो, त्यानंतर त्याची फलंदाजी पाहायला मिळाली. विनोद गुलवी यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत.